मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सराव प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे, जी सिलेबसवर आधारित आहे. आणि जसं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या की सर मॅथ आणि सायन्स हे सुद्धा ॲड करायला पाहिजे आपल्या पेपरमध्ये. तर तसं मी ॲड केलेलं आहे या सराव पेपरपासून. तर आजचा आपला सराव पेपर असणार आहे सराव पेपर 6वा, जो की महत्त्वपूर्ण संभाव्य प्रश्नांचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलवर अगोदर सबस्क्राईब करायचे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे बघा, इथं पहिला प्रश्न काय दिला आहे. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी एका घटनेमध्ये करतो तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हटले जाते. बघा इथं संकल्पना क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. बघा इथं संकल्पना दिली, काय म्हणलं बघा, मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग, ठीक आहे, मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी जेव्हा एका घटनेमध्ये करतो तेव्हा त्यास काय म्हटले जाते. बघा, एखाद्या विद्यार्थ्याने कशाच तरी ज्ञान मिळवलं आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग तो एका घटनेमध्ये करतो आहे, तर तेव्हा त्यास काय म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3. तेव्हा त्यास उपयोजन म्हटले जाते. काय म्हटले जाते? उपयोजन. पर्याय क्रमांक 3 उत्तर पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, विद्यार्थी दुसऱ्याच्या कृतीचे निरीक्षण करून स्वतः टिंबटिंब करून शिकतो. बघा इथं काय म्हणले, विद्यार्थी, बघा विद्यार्थी दुसऱ्याच्या कृतीचे निरीक्षण करून, ठीक आहे, निरीक्षण करून स्वतः टिंबटिंब करून शिकतो. तर यासाठी काय करून शकतो. तर याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 2, अनुकरण करणे. अनुकरण करणे म्हणजेच काय, इमिटेशन, नकल करणे, ठीक आहे, जे केलं ते करणे. तर बघा, विद्यार्थी दुसऱ्याच्या कृतीच्या अगोदर निरीक्षण करतो. समजा तुम्ही शिक्षक झालात तर विद्यार्थी तुम्हाला फॉलो करणार आहेत, तुमचं ते निरीक्षण करणार आहेत, ठीक आहे, आणि तेच विद्यार्थी तुमचं अनुकरणसुद्धा करणार आहेत, ठीक आहे. तर यासाठी पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण, शिक्षकाने अनुभूती कशा वापरायला पाहिजे. बघा प्रश्न मस्त आहे, शिक्षकाने अनुभूती कशा वापरायला पाहिजेत. यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेत बघा. बघा पहिला पर्याय काय म्हणतो, अनुभूती उद्दिष्टाधिष्ठित असाव्यात. तर बरोबर आहे, अनुभूतीचे हे उद्दिष्ट असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणतो की अनुभूती ह्या विद्यार्थ्यांच्या वयानुसार असायला पाहिजेत. बरोबर, दुसरासुद्धा पर्याय बरोबर आहे, अनुभूती ह्या विद्यार्थ्यांच्या वयानुसार, त्यांच्या इयत्तेनुसार सुद्धा असायला पाहिजेत. तिसरा पर्याय काय म्हणतो बघा, अनुभूती या रंजक असायला पाहिजे, ठीक आहे, रंजक असायला पाहिजे. तर या 4ही पर्यायसुद्धा बरोबर आहेत आपले. तर पर्याय क्रमांक 4 आहे, वरील सर्व, ह्या सर्व वरील बाबी अनुभूतीशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, जेव्हा एक शिक्षक एखाद्या कसोटीद्वारे ज्या क्षमतेचे मापन करायचे ठरवले व ते मापन अचूक होत असेल तर ती कसोटी टिंबटिंब आहे समजावे. बघा इथं काय म्हणले, जेव्हा एखादा शिक्षक एखाद्या कसोटीद्वारे ज्या क्षमतेचे मापन करायचे ठरवले व ते मापन अचूक होत असेल, ठीक आहे, म्हणजे बरोबर होत असेल तर ती कसोटी काय आहे असे समजावे. तर याचं योग्य उत्तर येतं, तर ती कसोटी आहे सप्रमाण आहे असे समजावे. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिल्यासाठी सप्रमाण आहे. पुढचा प्रश्न, तोंडी परीक्षेची दोष सांगा. तोंडी परीक्षा, ठीक आहे, आपल्या शाळेमध्ये होते बघा तोंडी परीक्षा. तर याचे आपल्याला दोष सांगायचे आहेत, ठीक आहे, याचे आपल्याला फायदे सांगायचे आहेत का, नाही, दोष सांगायचे आहेत. तर इथं बघा पर्याय काय दिले, तर पर्याय दिलेले आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 आहे, या परीक्षेला फार वेळ लागतो. बरोबर आहे, तोंडी परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा घ्यावी लागते, तर ही फार वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे, एखाद्याला सोपे प्रश्न विचारले जातात. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे, ठीक आहे, हा सुद्धा तोंडी परीक्षेचा दोष आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय असा की विद्यार्थ्यांनी कोणती उत्तरे दिले त्याची नोंद राहत नाही. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. बघा, तोंडी परीक्षेची ही तिन्हीसुद्धा दोषच आहेत. तर यासाठी पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. वरील सर्व पर्याय म्हणजेच काय, तोंडी परीक्षेची ही सर्व दोषे आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या मूल्यमापनामध्ये सर्व क्षेत्र सातत्याने पडताळली जातात. ठीक आहे, इथं डबल सर्व क्षेत्र आले. ओके, बघा प्रश्न काय म्हणला आहे, कोणत्या मूल्यमापनामध्ये सर्व क्षेत्र सातत्याने पडताळली जातात. तर असं कोणत्या मूल्यमापनाचा प्रकार आहे ज्यामध्ये सातत्याने सर्व क्षेत्रांचा म्हणजे पडताळली जातात. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1,
सातत्यपूर्ण मूल्यमापन. सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये काय होतं की त्याची सर्व क्षेत्रे ही सातत्याने कंटिन्युअसली पडताळली जातात. पुढचा प्रश्न पाहू आपण. वर्गामध्ये तक्रार पेटी ठेवण्याचे फायदे कोणते आहेत? बघा, एखादा समजा तुम्ही शाळेत गेलात आणि त्या शाळेमध्ये जर तक्रार पेटी असेल तर तर त्या तक्रार पेटीचे फायदे काय आहेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. बघा 3 काय दिले? विद्यार्थ्यांचे तक्रार वाचून शिक्षक अध्यापनामध्ये योग्य बदल करतात. बघा, तक्रार पेटी ठेवण्याचा फायदा काय? बघा, विद्यार्थ्यांनी समजा तक्रार केली तर या तक्रारानुसार शिक्षक काय करतील? त्यांच्या अध्यापनामध्ये बदल करतील. ठीक आहे, हा तक्रार पेटीचा फायदा आहे. पुढचा प्रश्न. आता बघा मित्रांनो, हे ना लॉजिकल सोडायचा प्रश्न होता. बघा बघा कसं सोडतो लॉजिकल. मला सांगा, तक्रार पेटी ठेवल्याने याचे फायदे विचारलेत. पहिला पर्याय येतो का? बघा, यामध्ये शिक्षक तक्रार टाकतात, शिक्षक तक्रार टाकत नाहीत, हा पर्याय कटला तुमचा. दुसरा पर्याय काय आहे की याच्याने फायदा होत नाही. फायदा कसा होणार नाही? फायदा तर होणारच आहे. दुसरा सुद्धा पर्याय कटला. आणि चौथा पर्याय काय म्हणतो? बघा, यामुळे विद्यार्थी व शिक्षक संबंध बिघडतात, हा सुद्धा पर्याय बरोबर नाही. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पाहू आपण. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीचे आहे? बघा, वाक्य दिले आपल्याला, पोपट पेरू खातो, तर यामध्ये जे कर्म आहेत तर तो कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तर कर्म कोणत्या? बघा इथं तुमचा पेरू. तर यासाठी बघा विभक्ती याची प्रथमांत, पर्याय क्रमांक 2 प्रथमांत आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? ठीक आहे, शब्दयोगी अव्यय द्यायचं आपल्याला प्रिपोजिशन. वाक्य दिले बघा, जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. बघा, जाईच्या मांडवावर, मांडवावर, बघा इथं मांडवावर, इथं वर दिलं का? बघा, ठीक आहे, मांडवावर. तर यासाठी पर्याय क्रमांक 3 आहे. शब्दयोगी अव्ययासाठी पर्याय क्रमांक 3 मांडवावर. पुढचा प्रश्न. सागराने गर्जना केली, सागराने आपल्या भाषणाला पूर्ण विराम दिला, या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करायचं आहे. वाक्य 2 दिले तिथं. पहिलं वाक्य आहे की सागराने गर्जना केली, दुसरं आहे सागराने आपल्या भाषणाला पूर्ण विराम दिला. तर याचं केवळ वाक्य काय होतं? तर यासाठी पर्याय क्रमांक उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, सागराने गर्जना करत भाषणाला पूर्ण विराम दिला. सागराने गर्जना करत भाषणाला पूर्ण विराम दिला, हा त्याचा केवळ वाक्याचा पर्याय. पुढचा प्रश्न. हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते, या वाक्यातील विधेय विस्तारक कोणते? वाक्य काय दिलं बघा, हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते, यामध्ये आपल्याला विधेय विस्तारक सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, हवा कोंदट असल्यास. पर्याय क्रमांक 1 आहे हवा कोंदट असल्यास. पुढचा प्रश्न. खालीलपैकी हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? बघा, हंसाचा आवाज. ठीक आहे, ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कलरव. हंसाचा काय असतो? कलरव. पुढचा प्रश्न. तर श्रीच्या मागोमाग ग येतो, या म्हणीचा अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा. बघा इथं काय म्हणले, श्रीच्या मागोमाग ग येतो, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलेला. काय येतं बघा, संपत्ती बरोबर गर्व येतो. काय याचा अर्थ? संपत्ती बरोबर गर्व येतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. बघा, पुन्हा म्हण आहे आपल्याला, संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात, याचा आपल्याला अर्थ द्यायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे, पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न. बघा इथं काय दिलं, एक्सप्रेशन दिलं आहे, टू रीड बिटवीन द लाईन्स मीन्स. ठीक, याचा आपल्याला अर्थ द्यायचा आहे, टू रीड बिटवीन द लाईन्स. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1. काय दिलं बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, टू फाइंड मोर मिनिंग दॅन द वर्ड एक्सप्रेसेस. टू फाइंड द मोर मिनिंग दॅन द वर्ड एक्सप्रेसेस, दॅट इज द मिनिंग ऑफ द गिवन एक्सप्रेशन, राईट? ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. गेट आउट, आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. गेट आउट, वाक्य दिले आपल्याला गेट आउट, याचा आपल्याला सेंटेन्सचा प्रकार सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, सिम्पल सेंटेन्स. कोणता फॉर्म आहे त्याचा? सिम्पल सेंटेन्स. पुढचा प्रश्न.
टू लूज वन्स बिअरिंग, टू लूज वन्स बिअरिंग मिनिंग द्यायचं आहे आपल्याला. टू लूज वन्स बिअरिंग, तर याचं मिनिंग काय येतं? उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिलेला. टू द अनसर्टन ऑफ वन्स पोझिशन, टू द अनसर्टन ऑफ वन्स पोझिशन, हा त्याचा मिनिंग झाला. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ गिवन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच सांगायचं, राईट. द सेंटेन्स इज गिवन हिअर, द सेंटेन्स इज इन direct speech, right? We have to convert the sentence in indirect speech, right? So the sentence is, I asked my brother, why were you absent yesterday, right? Why were you absent yesterday? Yes, this is our sentence. I asked my brother, why were you absent yesterday, right? Sorry, I didn't use double inverted comma before why, right? We have to use double inverted comma before why, right? So this sentence is in direct speech. So what can be the indirect of this sentence, right? So fourth option, right, is our correct answer. What is fourth? Okay, I asked my brother why he had been absent the previous day, right? Yesterday, previous. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ प्रोनाउन अंडरलाइन. ठीक आहे, बघा इथं काय म्हणलंय, टाईप ऑफ प्रोनाउन म्हणलंय. ठीक आहे, प्रोनाउनचा प्रकार सांगायचा आपल्याला. वाक्य काय दिलं बघा अगोदर, आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ, राईट. अंडरलाईन आहे तुमचा माय सेल्फ. ठीक आहे, तर हा कोणता प्रोनाउनचा प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. कोणता आहे? माय सेल्फ, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स, राईट. पंक्च्युएशन मार्क्स असलेलं आपल्याला वाक्य शोधायचं आहे. तर यासाठी मी डायरेक्ट उत्तर सांगतो बघा. पर्याय क्रमांक 2 आहे बघा. ही आस्ट व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. बघा डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य दिलं बघा. इथं काय दिलं, ही आस्ट, त्याच्यानंतर काय, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, राईट, क्वेश्चन मार्क, मग पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होणार. पुढचा प्रश्न आपल्याला, आयडेंटिफाय द फेमिनिन ऑफ पोएट. पोएटचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप सांगायचे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे, पोएटिस. स्पेलिंग पाहून घ्या, POETEESS, पोएटिस. पुढचा प्रश्न, मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची कल्पना कोणी मांडली. बघा प्रश्न काय दिला, मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची कल्पना कोणी मांडली. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मेंडेलिव्ह. कोणी मांडली? मेंडेलिव्ह. मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची कल्पना मेंडेलिव्ह यांनी मांडली. पुढचा प्रश्न, लाईम वॉटर किंवा सोन्याची निवळी म्हणजेच काय. लाईम वॉटर किंवा सोन्याची निवळी म्हणजेच काय. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं म्हटलं जातं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. पुढचा प्रश्न आपल्याला, 1917 साली कोणाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1917ला बघा 2 प्रश्न कव्हर होत आहेत तुमचे. बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्ष म्हणून एकाची 1917ला निवड झाली होती, तर ती स्त्री कोणती आहे. बघा याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिलेला, ॲनी बेझंट. ॲनी बेझंट यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर ते इसवी सन होतं 1917चं. पुढचा प्रश्न, 6 ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 राज्यात केव्हापासून लागू करण्यात आला. बघा इथं काय दिले, 6 ते 14 वयोगट आहे. या वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009. ठीक आहे, कायदा 2009 राज्यात केव्हापासून लागू करण्यात आला. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1 एप्रिल 2010 पासून लागू झाला. 1 एप्रिल 2010 पासून लागू झाला. पुढचा प्रश्न, खालील वाक्यांचा विचार करा. वाक्य दिलेत बघा. या समाजसुधारकाने ज्ञानप्रसारक सभा, बॉम्बे असोसिएशन अशा संस्थांचा कामात पुढाकार घेतला, तसेच कुष्ठरोगावर उत्कृष्ट औषध शोधून काढले. बघा 2 वाक्य एका समाजसुधारकाबद्दल दिलेत. एक ज्ञानप्रसारक सभा, बॉम्बे असोसिएशन यांच्या कामामध्ये पुढाकार होता, तसेच कुष्ठरोगावर सुद्धा औषध शोधले होते. तर हे असे कोणते समाजसुधारक आहेत. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, डॉक्टर भाऊदाजी लाड. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते. बघा देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, CR दास म्हणजेच काय, चित्तरंजन दास. पुढचा प्रश्न,
कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? बघा, कोयना आणि कृष्णा नदीचा संगम, ठीक आहे, कुठे होतो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कराड या ठिकाणी. ठीक आहे, कराड या ठिकाणी, राईट, कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या किनारवर्ती प्रदेशात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर ईशान्य मान्सून वाऱ्यापासून कोणत्या राज्याला पाऊस मिळतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याला ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे? बघा, असा कोणता प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पुणे. पुढचा प्रश्न, ऋणप्रभारित कणांना टिंब असे म्हणतात. ऋणप्रभारित कणांना अजून काय म्हटले जाते? याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, इलेक्ट्रॉन्स म्हटले जाते. ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन्स असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला टिंब म्हणतात. बघा, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हटले जाते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अणू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, कॅथोड हे कण तरंग आहेत. तर हे कोणत्या प्रकारचे तरंग आहेत? बघा, तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, ऋण विद्युत प्रभारित तरंग आहेत. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर यासाठी चुकीचा पर्याय बघा काय दिले इथं. तर यासाठी पर्याय वाचून घेऊ आपण. बघा, अणूमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन असतात, बरोबर. दुसरा पर्याय, मूलद्रव्याचा संयोग पाण्याच्या क्षमतेला संयोजन म्हणतात, बरोबर. अणू निर्माण करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. अणूला लहान कणात विभाजन करतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, मग चुकीचं वाक्य आपल्याला सांगले. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहिले यासाठी. पुढचा प्रश्न पाहू. मित्रांनो, गणित या विषयावर आता प्रश्न चालू झालेले आहेत. तर मी प्रश्न वाचणार, पण उत्तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून द्यायचे आहेत. उत्तरसुद्धा मी सांगणार आहे, पण तुम्ही पॉज करून अगोदर उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. बघा प्रश्न काय, 12 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा नफा किती? बघा, पुन्हा बघा, 12 पेनची खरेदी किंमत किती, 8 पेनच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा नफा किती? बघा, ह्या दोघांचा फरक काढा, राईट. आणि फरकाला काय करायचं, खरेदी ह्याच्यानं भागायचं आणि काय गुणिले 100, किती उत्तर येते बघा. तर यासाठी उत्तर तुम्ही काढा. उत्तर येतं बघा, मी उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 1, 50 उत्तर येणार आहे. ठीक आहे, काय उत्तर येतं? 50. पुढचा प्रश्न, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. बघा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. तर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले, तर त्याचे किती प्रश्न बरोबर येतील? बघा, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 20 प्रश्न बरोबर येतील. पुढचा प्रश्न, पी आणि क्यू यांच्या उत्पन्नाची सरासरी 5050 आहे. बघा, पी आणि क्यू यांच्या उत्पन्नाची सरासरी 5050, क्यू आणि आर यांच्या उत्पन्नाची सरासरी 6250 आणि पी आणि आर यांच्या उत्पन्नाची सरासरी 5200. तर पीचे उत्पन्न किती? ठीक आहे, पी आणि क्यूचे किती आहे? 5050. क्यू आणि आरची आहे 6250. पी आणि आरचा आहे 5200. तर पीचे उत्पन्न आपल्याला काढायचं आहे. योग्य उत्तर असणार आहे यासाठी बघा पर्याय क्रमांक 2, 4000 रुपये उत्पन्न असणार आहे. पुढचा प्रश्न, 2 संख्या तिसऱ्या संख्यापेक्षा अनुक्रमे 25% व 20% कमी आहेत. पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्येशी टक्केवारी किती? बघा, अशा 2 संख्या जी आहेत त्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 25% आणि 20% कमी आहेत. तर पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्येशी टक्केवारी किती? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहिलेला, 93.75. पुढचा प्रश्न, एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल? बघा, अतिशय सोपा प्रश्न. ठीक आहे, एक कार 3 तासामध्ये किती 105 किलोमीटर चालली, तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 175 किलोमीटर जाईल. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे.
40वा प्रश्न आहे खास करून तुमच्यासाठी. बघा प्रश्न काय दिला. प्रौढ मताधिकार 21 वरून 18 वर्ष. ठीक आहे. तर हा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीनुसार झाला? तर यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेत बघा. 62वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती, 63वी घटना दुरुस्ती किंवा 64वी घटना दुरुस्ती. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव पेपर 6वा घेतलेला आहे, जो अतिशय महत्त्वपूर्ण होता. जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.